गणपतीला दुर्वा व मोदक का प्रिय आहेत? गणपतीला देवांनी अथक परिश्रम करून अमृताचा मोदक तयार केला. तो घेऊन ते शंकराकडे आले. पार्वतीच्या हातात मोदक देऊन परत गेले. स्कंद व गणेश मोदक मिळावा म्हणून पार्वतीजवळ येऊन बसले. पार्वती म्हणाली, हा महाबुद्धी मोदक आहे. याचा वास घेतला तरी अमरत्व प्राप्त होतं. जो हा मोदक खाईल तो सर्व शास्त्रात प्रवीण होईल, शस्त्रार्थ विद्येतही निपुण होईल. हे ऐकल्यावर स्कंद व गणेश हे दोघेही मला मोदक हवा असा हट्ट करू लागले. तेव्हा पार्वतीने एक युक्ती शोधली. ती आपल्या पुत्रांना म्हणाली, तुम्ही दोघेही पृथ्वी प्रदक्षिणेला जा. जो आधी करून येईल त्याला मी मोदक देईल. स्कंद लगेच पृथ्वी प्रदक्षिणाला निघाला, परंतु गणपती मात्र तिथेच थांबला. त्यानं एक शिलाखंडावर शंकर पार्वतींना बसविले. त्या दोघांची यथासांग पूजा केली. त्या दोघांनाच एक पूर्ण प्रदक्षिणा घातली. तो शंकर पार्वतीकडे नतमस्तक होऊन उभा राहिला. मधुर वाणीने म्हणाला, आई वडिलांना प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा. सर्व तीर्थात केलेलं स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञ यागादी व्रत साधना याचं पुण्य आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागा एवढंही होऊ शकत नाही. शंकर पार्वतीला गणपतीच्या कुशाग्र बुद्धीचं कौतुक वाटलं. पार्वतीनं गणपतीला आनंदाने तो दिव्य मोदक दिला. लहानपणी गजाननानं दाखवलेली हुशारी ते बुद्धीची देवता होणार आहेत हे दाखवून दिलं. आता गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत हे आपण पाहू. एकदा मायावी शक्तीपासून अनलासूर नावाचा भयानक आसूर उत्पन्न झाला. त्याच्या कांठळ्या बसवणाऱ्या आवाजाने पृथ्वीचाही थरकाप उडत होता. त्याचे डोळे लालबुंद होते. त्यातून अग्नीच्या ज्वाला निघत होत्या. त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभं राहत नव्हते. या अनलासुराने देवांनाही माय धरणी करून सोडलं होते. परंतु देवलोक या राक्षसाच्या अत्याचारामुळे भयभीत झाले. अखेर सर्व देव गणपतीला शरण गेले. त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती बालरूपात प्रगट झाले. गणपतीने देवांना अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले. अनलासुराविरुद्ध युद्ध पुकारले. अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुराला गिळंकृत केले. त्या राक्षसाचा नाश तर झालाच, पण इकडे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. गणपती गडाबडा लोळू लागला. त्यानं सर्वांगाला चंदनाचा लेप दिला, तरीही दाह काही थांबेना. तेव्हा देवानी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले. विष्णूने आपल्या हातातील कमल त्याच्या हाती दिले, त्यामुळे त्यास पद्मपाणी असे नाव मिळाले. भगवान शंकराने आपल्या गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला. वरुणाने गणपतीच्या सर्व अंगावर पाण्याचा अभिषेक केला, तरी अंगाची लाही काही थांबेना. गणपती बिचारा तळमळ तळमळ करून जमिनीवर गडाबडा लोळत होता. इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले. प्रत्येकाने 21 दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि चमत्कार झाला. गणपतीला तात्काळ बरं वाटलं. त्याच्या अंगाची आग शांत झाली. गणपती आनंदून म्हणाला, माझ्या अंगाची लाही शांती होण्यासाठी सर्व देवांनी नानाविध उपाय केले, परंतु दुर्वांनी माझ्या अंगाचा दाह कमी झाला. यापुढे जो मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञ याग व्रत आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल.